सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. मी एक ती आहे, मी एक स्त्री आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. अभिमान स्त्रीत्वाचा, कारण अत्र तत्र सर्वत्र संचार करते ती सर्व क्षेत्र, भिडते कलागुणांसह करते स्वतःला पात्र. माया मोह सोडून सारे ठरली ती पवित्र, नवविद्या धारण करण्यासाठी दक्ष दिवस रात्र. स्त्री असून गार्गी मैत्रेयी पंडिता ठरल्या एकमात्र, त्वावेद सहाय्यकारिणी म्हणून गौरविल्या सर्वत्र. अन 4 वेद उपनिषदे चर्चेसाठी ठरल्या त्या पात्र, ठरल्या त्या पात्र. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी कुमारी मानसी संतोष मनाली पंडित, मनस्पर्शी साहित्य परिवाराची अध्यक्षा. सर्व मान्यवर, सन्माननीय कवयित्री आणि सर्व रसिक श्रोते मंडळींचं अगदी मनापासून स्वागत करते. रसिक हो, आज आपण इथे एकत्र आलो आहोत एका अनोख्या आणि प्रेरणादायी काव्य मैफिलीसाठी, महिला दिन विशेष या ऑनलाईन काव्य मैफिलीसाठी. आपला मनस्पर्शी परिवार नेहमीच विविध उपक्रम घेऊन आपल्या सर्व साहित्यिकांना नवनवीन संधी देण्याचा प्रयत्नात असतो. तर आजची मैफिल म्हणजेच असाच हा एक स्त्री शक्तीचा जागर म्हणायला हरकत नाही. तर याच आपल्या परिवाराबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर मनस्पर्शीचं प्रास्ताविक मांडण्यासाठी मी आपल्या परिवाराचे व्यवस्थापक निखिल कोलते यांना विनंती करते, त्यांनी आपल्या परिवाराचे प्रास्ताविक थोडक्यात मांडावे. मी दिसतोय ना? नमस्कार. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित महिला दिन विशेष कवी संमेलनात मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. 24 जुलै 2019 रोजी आपल्या मनस्पर्शी समूहाचं बीज रोवलं गेलं. महाविद्यालयात मी आणि मानसीताई एका जागी बसलेल्या असताना आमच्या मनात ही कल्पना आली की आपण सगळे कॉलेजमधल्या मासिकातून लिखाण करत आहोत, स्वतःच स्वच्छंदी लिखाण करत आहोत, तर आपण असा एखादा व्हॉट्सअप समूह निर्माण करावा आणि त्यातनं आपण आपलं एक स्वतःसाठीच, म्हणजे स्वतःला सुरुवातीला तर स्वतःसाठीच एक आपल्या कलेची, साहित्याची उपासना व्हावी म्हणून, आणि त्यानंतर एक साहित्यिकांना व्यासपीठ देता यावं म्हणून एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप आम्ही सुरू केला. आणि म्हणता म्हणता आज त्या छोट्याशा रोपट्याचा एक वृक्ष होण्याच्या तिथे तो मार्गस्थ आहे. आणि 6 वर्ष आपल्या या परिवाराला येत्या 24 जुलै रोजी पूर्ण होणार आहे, त्याचा अभिमान वाटतो. या अंतर्गत आम्ही फेसबुक समूहामार्फत जवळपास 6,500 सदस्यांपर्यंत पोहोचलो आहोत. त्यानंतर युट्यूब चॅनल सुद्धा आपलं आहे, तिथे आपण कविता, रसग्रहण, कथा, अभिवाचनाचे व्हिडिओ अपलोड करत असतो, विविध मुलाखती आपण त्यात घेत असतो. त्याचबरोबर आपण आतापर्यंत 2 विशेष राज्यस्तरीय काव्य संमेलन संपन्न करू शकलेलो आहोत. पहिलं संमेलन आपलं पार पडलं 2023 साली 8 जानेवारीला कल्याणमध्ये, आणि तेव्हा प्रतिभाताई सराफ यांच्या अध्यक्षतेखाली ते संपन्न झालं. आणि दुसरं संमेलन आपण जे घेतलं ते 18 मे रोजी पुण्यात घेतलं, चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्याचबरोबर कथा, कविता, लेख या सर्वच साहित्यातील प्रकारांसाठी आपलं हे मुक्त व्यासपीठ आहे. यात आपण विविध स्पर्धांचं आयोजन करत असतो, जेणेकरून त्यांना एक प्रोत्साहन मिळेल. आणि आजपर्यंत जवळपास 40हून अधिक काव्य स्पर्धा, 15 एक लेख स्पर्धा आणि 20 एक कथा स्पर्धांचं आम्ही आयोजन करू शकलेलो आहोत. युट्यूब चॅनल मार्फत जसं मी सांगितलं की कथा, अभिवाचन आणि कविता रसग्रहणाचे 2 विशेष कार्यक्रम राबवतोच आहोत. तसाच हाही कार्यक्रम आपण आपल्या युट्यूब चॅनलवर प्रीमियर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि येत्या भविष्यामध्ये फक्त साहित्यापुरतीच मर्यादित न राहता कला आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात आपल्याला काही विशेष कामगिरी करता येईल का, याकरिता आपण प्रयत्नशील राहणार आहोत. तर असा आपला हा एक
समूहाचा थोडक्यात आढावा आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मनस्पर्शी साहित्य परिवार अधिकाधिक उंच शिखर पादाक्रांत करत राहील हीच आशा. धन्यवाद. धन्यवाद निखिल. खूप छान आणि थोडक्यात आपल्या या परिवाराबद्दल तुम्ही माहिती दिलेली आहे. खरंच धन्यवाद. तर रसिको हो, स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक भावना आहे, एक प्रेरणा आहे आणि सृजनशीलतेचं प्रतीक आहे. कधी ती आईच्या रूपात मायेचं छत्र धरते, कधी बहीण होऊन आपुलकीचा हात पुढे करते, तर कधी ती प्रेयसीच्या रूपात नाजूक भावना गुंतते, तर कधी रणरागिणी होऊन अन्यायाला प्रतिकार करते. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की असंच एक प्रतिभावान स्त्री व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आज आपल्याला आपल्या ह्या काव्य मैफिलीसाठी अध्यक्षपदी लाभलेले आहेत. तर स्नेहलताई, तुमचे खरंच मनापासून पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या ह्या मैफिलीला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनस्पर्शी परिवारातर्फे पुन्हा एकदा आभार आणि तुमचा धन्यवाद. आणि स्नेहलताईंचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी आपल्या समूहाच्या सहसंचालिका जयश्रीताई शेळके शिळीमकर यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र थोडक्यात परिचय ताईंचा करून द्यायला घ्यावीत. जयश्रीताई, म्यूट वर आहेस तो. हॅलो. येस येस, आता येतो आवाज. सो सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि मी स्नेहल ताईंचा थोडक्यात परिचय येथे सादर करते. नाव आहे डॉक्टर स्नेहल विनय कुलकर्णी. उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे गेली 16 वर्ष ताई कार्यरत आहेत वैद्यकीय अधिकारी म्हणून. गारगोटी येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय. साहित्यामध्ये सांगायचं झालं तर तिची कविता हा काव्यसंग्रह प्रकाशित. नोव्हेंबर 2019 मध्ये स्नेहांकित हा गझल संग्रह प्रकाशित. ऑक्टोबर 2021 मध्ये स्नेहांकुर हा वृत्तबद्ध काव्यसंग्रह प्रकाशित. मे 2024 मध्ये काव्यरसकदा हा काव्यसंग्रह, गझल संग्रहावरील रसग्रहणात्मक लेखांचा संग्रह प्रकाशित. तसेच कोणीतरी ऍडमिट होत आहे. ओके. तसेच पुढे जाता 8 डिसेंबर 2024 रोजी दिशांत हा दुसरा गझल संग्रह असं साहित्य ताईंचं आहे. त्याचप्रमाणे जून 2019 मध्ये राज्यस्तरीय गझलरंग हा पुरस्कार प्राप्त. जानेवारी 2021 मध्ये राज्यस्तरीय वैद्यकीय व साहित्य सेवा पुरस्कार, उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्कार प्राप्त. स्नेहांकित या गझल संग्रहाला 7 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. स्नेहांकुर या काव्यसंग्रहाला 4 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. विविध कथा, कविता, ललितबंध यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरील सातत्याने कविता, ललितलेख, गझल, लघुकथा यांचे प्रसारण. विविध कवी संमेलनात सहभाग व उत्कृष्ट सादरीकरणाचे पुरस्कार प्राप्त. विविध मासिके, वृत्तपत्रे यातून सातत्याने गझल, कविता, कथा, ललितबंध प्रकाशित. डॉक्टर विजया वाड प्रकाशित किशोरी आरोग्य कोश या खंडात किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक 2 लेख प्रकाशित. त्यासाठी सप्टेंबर 2017 मध्ये आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सत्कार. भारतीय स्त्रियांचे आरोग्य, किशोरवयीन मुलींच्या समस्या, भारतीय स्त्रियांची सुरक्षितता, लैंगिक शिक्षण यांवर डोंगर भागामध्ये 500हून अधिक व्याख्याने देऊन स्त्रियांमध्ये जागृती करण्याचा मनापासून प्रयत्न. HIV बाधित व्यक्तींना समुपदेशन, एड्स, कुष्ठरोग, क्षयरोग याविषयी सातत्याने जनजागृतीपर व्याख्याने. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट आयुष वैद्यकीय अधिकारी पुरस्कार प्राप्त. डोंगर गावामध्ये घेतल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक शिबिरांमध्ये उत्स्फूर्त सहभाग. कोरोना कालावधीमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य. असं स्नेहलता ताईंचं एकंदरीत कार्य आहे. आणि यापुढील म्हणजे अगदीच महिला दिन निमित्ताने आम्ही ज्या ताईंना आज इथे आमंत्रित केलेलं आहे
ते खरंच उल्लेखनीय आहे ताईंचा आजपर्यंतचा प्रवास बघता. आणि या पुढील कार्यासही मी ताईंच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील कार्य मी मानसी ताईंकडे सोपवते. खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद. खरं एवढा मोठा परिचय वाचण्याची काही गरज नव्हती, ते एक नॉमिनल असतं, पण मनापासून धन्यवाद मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल पण. आणि तुमच्या या परिवाराच्या ज्या काही वेगवेगळे कार्य आहेत, मग अशी निखिलजींनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच हे एक साहित्यिक परंपरा आहे तुमच्या ग्रुपला, की परिवाराला या की खरोखर ती वाखाणण्याजोगी आहे, म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि तुम्हाला पण सर्वांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्या. धन्यवाद. धन्यवाद. तर आता आपण वेळ न दवडता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजेच मैफिलीकडे वळूयात. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, हो शिकणे आई. आई ही केवळ 2 अक्षरं नाहीत, तर ती संपूर्ण जगण्याचं सार आहे. रणरणत्या उन्हात सावलीसारखी, देवत्वालाही लाजवणारी आई म्हणजेच परीसाहून श्रेष्ठ. तिच्या सहवासात सगळे कष्ट अलवार विरघळतात. तिच्या कुशीत विसावलं की जगातील अगदी सगळे ताण नाहीसे होतात. स्वतः भिजून जी आकाश वाटते, स्वतः उपाशी राहून जी आपल्यासाठी जेवण वाढते, ती आई, प्रेमाचं दुसरं नाव. तर अशीच आई ही कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत सौ मंगला कुमावत. मी बोलवते मंगलाताई यांना. नमस्कार, मी सौ मंगला सुधाकर कुमावत. माझ्या कवितेचे नाव आहे आई. रणरणत्या उन्हात जशी झाडाची सावली, तशी तुमची नि माझी प्रत्येकाचीच माऊली. रणरणत्या उन्हात जशी झाडाची सावली, तशी तुमची नि माझी प्रत्येकाचीच माऊली. देवपणालाही लागे इथे शेंदराचा रंग, मातृत्वाला लागतो का पण कुठला तो रंग. देवपणालाही लागे इथे शेंदराचा रंग, मातृत्वाला लागतो का पण कुठला तो रंग. परिसाच्या शोधामागे धावे दुनिया सगळी, आई असते का सांगा परिसाहून वेगळी. परिसाच्या शोधामागे धावे दुनिया सगळी, आई असते का सांगा परिसाहून वेगळी. प्रत्येकाच्या आईमध्ये पहा जिजाई असते, भाग्य शिवबासारखे आपल्या नशिबी नसते. प्रत्येकाच्या आईमध्ये पहा जिजाई असते, भाग्य शिवबासारखे आपल्या नशिबी नसते. तिची रापलेली काया, घट्टे पडलेले हात, भाजी भाकरीचा तिच्या पंचपक्वान्नाचा थाट. तिची रापलेली काया, घट्टे पडलेले हात, भाजी भाकरीचा तिच्या पंचपक्वान्नाचा थाट. नको सोन्याचा बिछाना, नको रेशीम चादर, तिचा फाटका पदर साऱ्या जगात सुंदर. नको सोन्याचा बिछाना, नको रेशीम चादर, तिचा फाटका पदर साऱ्या जगात सुंदर. तुझा मोठेपणा मला कबूलच नाही, तुझ्याहून सुखी आम्ही तुला कुठे आई. देवा तुझा मोठेपणा मला कबूलच नाही, तुझ्याहून सुखी आम्ही तुला कुठे आई. मातृत्वाचे मोठेपण देवालाही त्या पटलं, आईसाठी बिचाऱ्याला लहान व्हावंसं वाटलं. मातृत्वाचे मोठेपण देवालाही त्या पटलं, आईसाठी बिचाऱ्याला लहान व्हावंसं वाटलं. 7 आश्चर्याहून श्रेष्ठ आईची किमया, तिच्या एका गर्भाने घडली सारी दुनिया. 7 आश्चर्याहून श्रेष्ठ आईची किमया, तिच्या एका गर्भाने घडली सारी दुनिया. घडली सारी दुनिया, घडली सारी दुनिया. नमस्कार. अगदी खूप छान दमदार आपल्या मैफिलीची मंगलाताई तुम्ही सुरुवात करून दिली आहेत. खरंच खूप सुंदर रचना आणि सादरीकरण. वळूयात पुढील रचनेकडे. रसिक हो, स्त्री म्हणजे नुसती भावना नाही,
ती संघर्ष, जिद्द आणि कणखरपणाचं मूर्तिमंत रूप आहे. समाजाच्या चौकटी मोडून ती स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करते. कधी संकटाने घेरलं तरी ती थांबत नाही, डगमगत नाही, तर अजून ताकदीने उभी राहते. द्रौपदीने अपमानाचा कडवा घोट पचवला आणि आपल्या मनातील शक्तीने महाभारत घडवलं. उर्मिलाने 14 वर्षांचा विरह सहन केला, पण तिच्या सहनशीलतेतच तिचं सामर्थ्य होतं. आजच्या स्त्रीमध्येही हेच गुण आहेत. संघर्षातून फिनिक्स सारखी उठून उभी राहण्याची ताकद आहे. ती अबला नाही, ती सबला आहे. तर ही जिद्दीची अपराजित इच्छाशक्तीची कविता आता आपण ऐकणार आहोत आणि सादर करायला मी बोलवत आहे सौ प्रांजली हरकुर यांना. सूत्रसंचालन खूप छान करताय मानसीताई, आवाज पण एकदम गोड, मस्त. धन्यवाद. प्रांजलीताई, तुम्ही म्यूटवर आहात. येस, आता बोलून बघा. बोलू. हॅलो, येतोय आवाज आता? हो, आता येतोय. येस. नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवारात मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे जिद्द. उठे बाई लवकर धावपळ पहाटेची, उठे बाई लवकर धावपळ पहाटेची, करी कामे पटकन ओढ तिला नोकरीची, करी कामे पटकन ओढ तिला नोकरीची. दोन्ही घरातील ज्योत लेक जन्म पुरविते, दोन्ही घरातील ज्योत लेक जन्म पुरविते, देती साथ साऱ्या जणी जन्म तिचा फुलविते, देती साथ साऱ्या जणी जन्म तिचा फुलविते. ऋणझण वाजवत तिची कला हातभर, ऋणझुण वाजवत तिची कला हातभर, भारतीय नारी श्रेष्ठ सप्तसूर जगभर, भारतीय नारी श्रेष्ठ सप्तसूर जगभर. तिमिराकडून तेजाकडे तिच्या जिद्दीच्या ज्योती, तिमिराकडून तेजाकडे तिच्या जिद्दीच्या ज्योती, महिला दिनाची कहाणी प्रज्वलित झाल्या वाती, महिला दिनाची कहाणी प्रज्वलित झाल्या वाती. धन्यवाद. वा ताई, खूप सुंदर, सुरेख सुरेख रचना, सुंदर. खरंच. धन्यवाद. धन्यवाद प्रांजलीताई. धन्यवाद. वळूयात पुढील रचनेकडे. स्त्री ही फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही, तर ती सृजनशीलतेचं, वात्सल्याचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. निसर्गासारखीच ती बदलत्या ऋतूंप्रमाणे अनेक रूप धारण करते. स्त्री ही कधी वसंताच्या बहरासारखी कोमल, तर कधी ग्रीष्माच्या सूर्यप्रकाशासारखी प्रखर, तर कधी पावसांच्या सरींसारखी नाजूक. प्रकृतीच्या प्रत्येक रंगात तिचं प्रतिबिंब दिसतं. तीच वारा, तीच पाऊस आणि तीच वादळ असतं. तर ऐकूयात अशाच आशयाची कविता, त्या स्त्रीच्या विविध रूपांची एक सुंदर झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी निमंत्रित करते पुढील कविता सादर करण्यासाठी सौ विनीता कदम यांना, ज्यांच्या कवितेचे शीर्षक आहे रूप प्रकृतीचे. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रूप प्रकृतीचे. ज्योतिबांची सावित्री आणि भीमरावाची रमाई, ज्योतिबांची सावित्री आणि भीमरावांची रमाई, शौर्य त्यागाची प्रतीक अशी आमची जिजाई, शौर्य त्यागाची प्रतीक अशी आमची जिजाई. नवदुर्गेचे शक्तीपीठ, नवदुर्गेचे शक्तीपीठ, भक्तीचे ते ऊर्जास्थान, नवदुर्गेचे शक्तीपीठ, भक्तीचे ते ऊर्जास्थान. तिच्या चरणी मिळे आम्हा जगण्याचे नवे आत्मभान, तिच्या चरणी मिळे आम्हा जगण्याचे नवे आत्मभान. टाळ मृदंगाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या गजरात चाले अखंड एकवारी, विश्वशक्ती जगन्मातेचे रूप साऱ्या भक्तास तारी, विश्वशक्ती जगन्मातेचे रूप साऱ्या भक्तास तारी. नारी जणू रूप वात्सल्याचे, नारी जणू रूप वात्सल्याचे, समर्पण भाव तिच्या ठाई. नवनिर्मितीचा वसा पदरी, नवनिर्मितीचा वसा पदरी, घराचे घरपण तिच्या पायी. नारी दुजे नाव प्रकृतीचे, नारी दुजे नाव प्रकृतीचे, सामर्थ्य पंकात करारी,
नारी दुजे नाव प्रकृतीचे सामर्थ्य पंखात करारी तिमिरावरती होऊन स्वार तिमिरावरती होऊन स्वार दिगंती घेई गगन भरारी दिगंती घेई गगन भरारी. धन्यवाद. वा, सुंदर रचना ताई, सुरेख रचना. धन्यवाद. सुंदर विनीता ताई, सुरेख रचना. पुढील कविता भाग्यश्री त्यांची आहे. आय थिंक त्या काहीतरी टेक्निकल इश्यूज फेस करत आहेत, त्यांना जॉईन होता येत नाही. तर आपण भाग्यश्री त्यांच्या नंतरच्या रचनेकडे, मेघा त्यांच्या रचनेकडे आता वळणार आहोत. घराची लक्ष्मी, कुटुंबाची आधारस्तंभ, संयम आणि सहनशीलतेची मूर्ती हीच आपली मानिनी. तिच्या हातून साकारलेले संस्कार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. तिच्या प्रत्येक भूमिकेत एक विलक्षण सौंदर्य आणि आत्मसन्मान असतो. ती नवा साज घालते तरी तीच राहते. ही जबाबदाऱ्या पेलते पण स्वतःला हरवू देत नाही. तर ही स्त्रीच्या आत्मसन्मानाची कविता आता आपण ऐकणार आहोत. सादर करत आहेत आपल्या समोर सौ मेघा घोंगे ताई. सगळ्यांना नमस्कार. मी सौ मेघा घोंगे, नागपूरहून. आज मी माझी स्वरचित कविता सादर करते आहे. शीर्षक आहे मानिनी. संस्काराची बीजे रोवणारी, संस्काराची बीजे रोवणारी आहेस जननी तू, आहेस जननी तू. संयम आणि मर्यादेची, संयम आणि मर्यादेची आहेस स्वामिनी तू, आहेस स्वामिनी तू. आहेस घरची गृहलक्ष्मी, आहेस घरची गृहलक्ष्मी. योग्य सहचारिणी तू, योग्य सहचारिणी तू. नाती अलवार जपताना, नाती अलवार जपताना होतेस संवादिनी तू, होतेस संवादिनी तू. कोण म्हणतं अबला तुला, कोण म्हणतं अबला तुला. आहेस मानिनी तू, आहेस मानिनी तू. सर्व स्तरावर वावरणारी, सर्व स्तरावर वावरणारी आहेस यशस्विनी तू, आहेस यशस्विनी तू. मायेची फुंकर घालणारी, मायेची फुंकर घालणारी आहेस तारिणी तू, आहेस तारिणी तू. दुष्कृत्यावर अंकुश ठेवणारी, दुष्कृत्यांवर अंकुश ठेवणारी आहेस रणरागिणी तू, आहेस रणरागिणी तू. आभार त्या विधात्याचे, आभार त्या विधात्याचे ज्याने घडविले तुला, ज्याने घडविले तुला. त्यासाठीच त्याने, त्यासाठीच त्याने खेळ जगाचा मांडला, खेळ जगाचा मांडला. धन्यवाद. वा, खूपच सुंदर, सुरेख रचना ताई, सुंदर. धन्यवाद. भाग्यश्री ताई आल्यात का अजून? नाही ना, ठीक आहे. पुढील रचनेकडे आपण वळूयात. रसिक हो, स्त्री ही कधी सतीच्या रूपात, कधी क्रांतीच्या रूपात, कधी मातृत्वाच्या रूपात नेहमीच वेगवेगळ्या परीक्षांना सामोरी जाते. बाई असणं हे फक्त नातं नाही, तर ती एक जबाबदारी आहे, खऱ्या अर्थाने बाई पण आहे. तर या कवितेतून आता स्त्रीच्या अनेक पैलूंना डॉक्टर मानसी पाटील आपल्या शब्दातून शब्दरूप करणार आहेत. तर मी पुढील रचना सादर करण्यासाठी बोलावते आहे डॉक्टर मानसी पाटील यांना. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाईपण. रूढी परंपरा यात अडकल्या होत्या स्त्रिया, रूढी परंपरा यात अडकल्या होत्या स्त्रिया. रोज शोषण होताना होती झिजतच काया, होती झिजतच काया. आज चौकट मोडून नारी सबलाहो झाली, आज चौकट मोडून नारी सबलाहो झाली. करी असाध्य ते साध्य, करी असाध्य ते साध्य जशी अष्टभुजा काली. साऱ्या घराची सावली, साऱ्या घराची सावली विण जपते नात्यात. माया ममता वात्सल्य, माया ममता वात्सल्य गुण कित्येक खात्यात. आधुनिक युगातील
ज्योत पेटवे ज्ञानाची. आधुनिक युगातील ज्योत पेटवे ज्ञानाची. जपे संस्कार शिदोरी, जपे संस्कार शिदोरी, कास धरी विज्ञानाची. पाया भक्कम नीतीचा, पाया भक्कम नीतीचा, अन्यायाचा प्रतिकार. दुर्गा होताना आजची, दुर्गा होताना आजची, चंडिकेचा अवतार, चंडिकेचा अवतार. बाईपण मिरवताना, बाईपण मिरवताना किती होते हो उपेक्षा. बाईपण मिरवताना किती होते हो उपेक्षा. फार काही नको तिला, फार काही नको तिला, थोड्या कौतुकाची अपेक्षा. स्त्री शक्तीची ती उद्गाता, स्त्री शक्तीची ती उद्गाता, सृजनशीलतेची खाण. स्त्री शक्तीची ती उद्गाता, सृजनशीलतेची खाण. साथ संयत संसारी, साथ संयत संसारी, घेऊन सतीचे वाण, घेऊन सतीचे वाण. धन्यवाद. वा, खूपच सुंदर 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 रचना. ही पण रचना खूप सुरेख ताई. धन्यवाद. खूप सुंदर. आणि तुम्ही सादर पण खूप छान केले. खूप मस्त. धन्यवाद. खूप छान वाटतंय. आपली ही मैफिल रंगत चाललेली आहे आणि एक से एक बहारदार रचना आपल्याला ऐकायला मिळतात. खरंच खूप छान वाटतंय. वळूयात पुढील रचनेकडे. कधी अबोल, कधी बोलकी, कधी आनंदी, कधी व्याकुळ, या मनाच्या गाभाऱ्यात दडलेले विचार तिच्या शब्दातून प्रकट होतात. असं खरंच म्हणायला हरकत नाही की स्त्रीचं मन म्हणजे गुंताच. कधी भावनांचा, कधी विचारांचा, कधी जबाबदारीचा. अनेक नात्यांचे पदर, अपेक्षांची ओझी आणि स्वतःचं अस्तित्व जपण्याची धडपड, या साऱ्यांमधून ती वाद शोधते. ती हसते, ती रडते, ती समजुतीने वागते आणि गरज पडल्यास स्वतःलाच कठोरही बनवते. तिच्या मनाच्या या गुंत्यात कधी तिच्या सुखदुःखाची साठवण असते, तर कधी तिच्या अपूर्ण स्वप्नांची चाहूल असते. तर आपल्या पुढील कवितेतून आपण या तिच्या मनातील अव्यक्त भावना जाणून घेणार आहोत. तर पुढील कविता स्त्री मनाचा गुंता आपल्या समोर आता सादर करायला येत आहेत प्रतिभा कुलकर्णी ताई. नमस्कार. स्त्री मनाचा गुंता. युगायुगात तिची प्रचिती, युगायुगात तिची प्रचिती, सांगे कथा आज वर्तमानी, सांगे कथा आज वर्तमानी. स्त्री मनाचा गुंता अवघड, स्त्री मनाचा गुंता अवघड, महाभारत वदले मनी, महाभारत वदले कानी. द्यूतात हरवले पतिराज, द्यूतात हरवले पतिराज, द्रौपदी मनात तडफडली, किती दुर्बल गोष्ट घडली, किती दुर्बल गोष्ट घडली, दुःखाच्या गर्तेत स्त्री दडली. स्थितिप्रज्ञ होती 14 वर्ष, स्थितिप्रज्ञ होती 14 वर्ष, उर्मिला सोज्वळ अशी मूर्ती, उर्मिला सोज्वळ अशी मूर्ती, कसा सावरला तोल मनाचा, कसा सावरला तोल मनाचा, भाग्यात नाही मिळाली पूर्ती, भाग्यात नाही मिळाली पूर्ती. सिंधूचा आधार अनाथांचा, सिंधूचा आधार अनाथांचा, संसार श्वास घेई शरणावर, संसार श्वास घेई शरणावर, वैफल्य वेदना जाणीवांची, वैफल्य वेदना जाणीवांची, तिने सोडल्या दैवावर, तिने सोडल्या दैवावर. नवतंत्राचे क्षण ज्ञानाचे, नवतंत्राचे क्षण ज्ञानाचे, स्वतंत्र झेंडा फडकविला स्त्रीने, दिसे अस्मिता मनी आकांक्षा, दिसे अस्मिता मनी आकांक्षा, स्त्री मनाचा गुंता तिने सोडविला, स्त्री मनाचा गुंता तिने सोडविला. धन्यवाद. वा वा वा, छान. खूपच सुंदर रचना प्रतिभाताई, आणि तुम्ही खूप छान रित्या सादर केलीत आणि तुम्ही खूप सुंदर दिसताय. धन्यवाद. थँक्यू. आपण आमच्यासारख्या वयस्कर माणसांना बरं वाटतं असं ऐकलं की, आणि अजून प्रोत्साहन मिळतं आम्हाला कविता सादर करायला. नाही नाही, खरंच छान दिसताय. हो, खरंच छान दिसतंय. मनापासून अशी प्रात आली. असं काही नाहीये, तुमच्यासारखीच मी एक साधी आहे. साधी आहे. मानसी किती गोड दिसते.
आम्हाला अशी कितीतरी युग घ्यावी लागतील. खूप गोड आहे. थँक्यू. चालेल, आपण पुढील रचनेकडे आता होऊयात. 8वी रचना आज मंजिरीताई काही कारणास्तव आपल्या बरोबर म्हणजे इथे उपस्थित होऊ नाही शकल्यात, तर आपण आता शरयूताईंच्या रचनेकडे वळणार आहोत. कोमल मी पण कमजोर नाही, सौंदर्य आहे माझ्यात पण शौर्यही आहे माझ्यात. समाजातील प्रत्येक स्त्री ही दुर्गा आणि गौरी दोन्ही आहे. ती प्रेमाची मूर्ती आहे पण अन्याय सहन करणारी नाही. समाजकंटकांना ती सांगते मी दुर्बल नाही, मी सबला आहे. माझ्यात रणरागिणी आहे, मी शक्तिशाली आहे. ती आपल्या अस्तित्वाची जाण ठेवून जगते आणि गरज पडल्यास रक्षणकर्तीच्या भूमिकेतही येते. तर अशीच एक ओजस्वी कविता आता आपल्या समोर सादर करायला येत आहेत सौ शरयू पांपिटवारताई. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय? हो, व्यवस्थित. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मनस्पर्शी साहित्य समूहात आपणा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या माझ्या कविता सादरीकरणाकडे वळते. कवितेचं शीर्षक आहे नवयुगाची नारी. हे समाजकंटकांनो ऐका, हे समाजकंटकांनो ऐका, पुरे झाली माझी विटंबना. लढण्याचा घेतला मी ठेका अन थांबविण्याची अवहेलना. नवयुगाची नारी सबला, त्यागते माझा स्वभाव भोळा. नवयुगाची नारी सबला, त्यागते माझा स्वभाव भोळा. समजू नका मला अबला, उघडेल मी तिसरा डोळा. उघडेल मी तिसरा डोळा. जाणीव हक्कनी स्वातंत्र्याची, मज शिक्षणाने दिली विधाता. जाणीव हक्कनी स्वातंत्र्याची, मज शिक्षणाने दिली विधाता. पेटविल होळी अन्यायाची, मज फुटली हो वाचा आता. मज फुटली हो वाचा आता. अत्याचारात न जुमानता, मर्दानी गर्वाने फुलविल स्वर्गा. अत्याचाराने न जुमानता, मर्दानी गर्वाने फुलविल स्वर्गा. शस्त्र बनवली हातचे सराटे, लढेल मीच गौरी मीच दुर्गा. शस्त्र बनवली हातचे सराटे, लढेल मीच गौरी मीच दुर्गा. नारी जातीचे कल्याण होता, सहज वाढे देशाची शान. मीच वाढविल माझा मान, शिकेल जगणे आता छान. शिकेल जगणे आता छान. धन्यवाद. वा वा, मस्त. वा वा, सुंदर रचना. सादरीकरण पण जोशात एकदम. हो, खूप जोशपूर्ण सादरीकरण शरयूताई, खूपच मस्त. धन्यवाद. वळूयात पुढील रचनेकडे. पुन्हा एकदा बघते की ज्यांची कविता राहिली आहे, भाग्यश्रीताई जॉईन होऊ शकल्यात का? आय थिंक नाही अजून. ठीक आहे, वळूयात आपल्या 10व्या रचनेकडे, दीपालीताईंच्या. दीपालीताई आहेत ना? हो हो, आहे. रसिक हो, स्त्रीच्या जीवनाचा विकास म्हणजे केवळ आधुनिकतेकडे वाचचाल नाही, तर तिच्या अस्तित्वाचा पुनर्निर्माणही आहे. तिची भरारी ही आत्मसाक्षरतेची भरारी आहे. तिने स्वतःचं अस्तित्व ओळखून स्वतःची किंमत समजून घेतली की मग ती अगदी आकाशालाही गवसणी घालते. आज ती अंतराळात पोचते, सैन्यात भरती होते, मोठमोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करते आणि समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते. मात्र याच सोबत तिने आपल्या जाणीवांची जबाबदारी घ्यायला हवी. स्वातंत्र्य महत्वाचे असले तरी कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती टाळायला हवी. तर अशाच आशयाची एक प्रेरणादायी कविता आता आपल्या समोर घेऊन येत आहेत सौ दीपालीताई घाडगे. सर्व सख्यांना नमस्कार. आवाज येतोय माझा? येतोय. ओके. माझ्या कवितेचं शीर्षक आहे, तुम्ही दिसत नाही नाही चालू आहे, दिसते मी. सॉरी आता दिसलात. नमस्कार, मी दीपाली विवेक घाडगे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तिची उत्तुंग भरारी. आग डोळ्यात पेटती तीक्ष्ण नजर करारी. आग डोळ्यात पेटती तीक्ष्ण नजर करारी. थांबणार नाही आता तिची उत्तुंग भरारी.
आग डोळ्यात पेटती तीक्ष्ण नजर करारी, थांबणार नाही आता तिची उत्तुंग भरारी. गुलामीत काढलेले आता न राहिले पर्व, गुलामीत काढलेले आता न राहिले पर्व. अंतरात जागवले झोपलेले धैर्य सर्व, शिक्षणाची साथल्याली आता कष्ट हाच ध्यास, शिक्षणाची साथल्याली आता कष्ट हाच ध्यास. पाहीन वळून मागे जिंकण्याची उरियास. वसा सावित्रीचा हाती, वसा सावित्रीचा हाती बळ ज्ञानाचे मिळाले, वसा सावित्रीचा हाती बळ ज्ञानाचे मिळाले. दिवा पेटला अंतरी दुःख पिडेचे जळाले. झेप गगनी घेतली पंख स्त्रीत्वाचे पसारी, झेप गगनी घेतली पंख स्त्रीत्वाचे पसारी. कशी रोखणार सांगा तिची उत्तुंग भरारी. चंद्र सूर्य तारे तिच्या दीपावेत प्रकाशाने, चंद्र सूर्य तारे तिच्या दीपावेत प्रकाशाने. शौर्या पुढे लीन फावे गुलामीच्या आकाशाने, शौर्या पुढे लीन फावे गुलामीच्या आकाशाने. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर आणि खूपच सुरेख रचना, खूप सुंदर. भाग्यश्री ताई, तुम्ही आला आहात? तुम्ही म्युटेड आहात, अनम्यूट करा स्वतःला प्लीज. येतोय आवाज? हो हो, व्यवस्थित येतोय. आपण ऑलमोस्ट आता शेवटच्या रचनेकडे वळतो, त्याच्या आधी तुमची रचना घेऊयात. तुम्ही तयार आहात? हो, तयार आहे. ओके, चालेल. म्हणजे सॉरी म्हणेन, खूप वेळ प्रयत्न केला. काही हरकत नाही, आपण पुढे जाऊ. स्त्री ही केवळ एक नाती जपणारी नाही, तर ती सृजनाची मूळ प्रेरणा आहे. तिच्या सहनशीलतेतही एक वेगळी ताकद असते. ती नव्या जगाचा उगम घडवते, ती जन्म देते, ती घडवते, प्रेमाने मायेने कधी कठोर होऊन शिकवते. ही जगत जननी जी घर, समाज आणि संपूर्ण मानव जातीचं भविष्य घडवते. तर तिच्याच महतीवर प्रकाश टाकणारी कविता आता आपण ऐकणार आहोत सौ भाग्यश्रीताई खुटाळे यांच्याकडनं. नमस्कार. माझी रचना सादर करते. स्त्री जगत जननी. नार महिला स्त्री वनिता कैक तुझ संबोधने, नार महिला स्त्री वनिता कैक तुझ संबोधने. मूळ तू नवनिर्मितीचे वंदिती तव त्रिभुवने. जन्म देई मानवा तू रूप साऱ्या सृष्टीला, जन्म देई मानवा तू रूप साऱ्या सृष्टीला. जन्मती नवरंग अवखे भावती जे दृष्टीला. अंतरंगी पाझरे तव स्नेह आपुलकी झरे, अंतरंगी पाझरे तव स्नेह आपुलकी झरे. कैक नाती उपजती त्यातून माया निर्झरे. सद्गुणांचा उगम संस्कारित करिशी नव पिढी, सद्गुणांचा उगम संस्कारित करिशी नव पिढी. मान ठेवून मानिनी स्वीकारते काही रूढी. पालनासह पोषणाचा भार लिलया पेलते, पालनासह पोषणाचा भार लिलया पेलते. वार शतकी संकटाचे ती खुबीने झेलते. उदय तेजातून तुझ्या शक्तीचा आणि भक्तीचा, उदय तेजातून तुझ्या शक्तीचा आणि भक्तीचा. मार्ग ही आरंभ येथून शेवटाला मुक्तीचा. कालचक्रासी गती ना थांबता क्षण संपवे, कालचक्रासी गती ना थांबता क्षण संपवे. सावली तू धावणारी एकटी त्याच्या सवे. फक्त महिलांना सखे तू जगत जननी निर्भया, फक्त महिलांना सखे तू जगत जननी निर्भया. विश्वबीजा प्रसवणारी मूळ तू सर्वोदया, विश्वबीजा प्रसवणारी मूळ तू सर्वोदया. धन्यवाद. खूपच सुंदर. सुरेख रचना. प्लीज बाकी सर्वांनी म्यूट करावं.
जयश्री आयोजकांमध्ये जे आहेत ज्यांनी आपल्या ईमेल आयडी वरून जॉईन केलंय त्यांनी प्लीज सगळ्यांचे मायक्रोफोन बंद करा प्लीज. जयश्री ताई तू आहेस बहुतेक, तू सगळ्यांचे मायक्रोफोन म्यूट कर. धन्यवाद. खूपच सुरेख रचना भाग्यश्रीताई, खरंच खूप अप्रतिम लिहिली पण होती तुम्ही आणि सादरीकरण सुद्धा उत्तम. तर आता आपण आपल्या या संमेलनाच्या शेवटच्या रचनेकडे वळत आहोत. रसिक हो, स्त्री म्हणजे नवनिर्मितीचं उगमस्थान. तिच्या सहनशीलतेने, प्रेमाने आणि धैर्याने ती संपूर्ण समाजाचा विकास घडवते. संकटांचे वार झेलत ती नवी वाट निर्माण करते. पुढच्या पिढीसाठी भक्कम पाया रचते. तिचा प्रवास हा केवळ वैयक्तिक उन्नतीचा नाही तर संपूर्ण समाजाला नवी दिशा देणारा आहे. जिथे ती प्रगती करते तिथे संपूर्ण समाज प्रगती करतो. तर आजचा हा स्त्री शक्तीचा आपला सोहळा खरंच सुंदर संपन्न होत आहे. या मैफिलीत सहभागी होऊन स्त्रीच्या विविध रूपांना आपण नव्याने जाणलो, अनुभवलं. स्त्री शक्तीचा हा उत्सव असाच सुरू राहो आणि प्रत्येक स्त्री तिच्या स्वप्नांना, तिच्या क्षमतेला योग्य न्याय देवो ही शुभेच्छा व्यक्त करते. आणि आपण शेवटच्या रचनेकडे वळूयात. मी आमंत्रित करते सौ रेणुका मार्डीकर ताई यांना. सर्वांना नमस्कार. मी सौ रेणुका धनंजय मार्डीकर, राहणार औसा, जिल्हा लातूर. माझ्या कवितेचे नाव आहे झाला विकास विकास. झाला विकास विकास नारी तुझ्या आयुष्याचा, परिसावर राणी तोल तुझ्या पावलांचा, परिसावर राणी तोल तुझ्या पावलांचा. काळ जुना होता फार तू ग होती चुली पाशी, उंबऱ्याच्या आत तुझी रामेश्वर आणि काशी. आई सावित्री आली ग दिली शिक्षणाची वाचा, परिसावर राणी तोल तुझ्या पावलाचा. झाली शिकून शहाणी साऱ्या घरादारासाठी, दोन घरा चालवते वात ठेवणारी पाठी. दोन घरा चालवते वात ठेवणारी पाठी. यशोपताकाच तुझी घेई ठाव आकाशाचा, परिसावर राणी तोल तुझ्या पावलाचा. तू ग गेली फार पुढे नको वाटे घरदार, लग्न नको वाटे तुला जरी तिशी केली पार. होई शहाणी बाई ग ऐक काळाचा इशारा, परिसावर राणी तोल तुझ्या पावलाचा. पोर असावा एकटा घरी नसावा म्हातारा, आई फूस नको लावू लेकी बाळीच्या संसारा. परी गोकुळ नांदव मंत्र घालून कानाचा, परिसावर राणी तोल तुझ्या पावलाचा. नारी हो ग तू घराचा आधाराचा एक हात, आणि जपून ठेव ग घरातल सारनात. घर विकसित होता होई विकास देशाचा, परिसावर राणी तोल तुझ्या पावलाचा. लक्ष्मी सरस्वती काली रूपे तुझी सारी नारी,
सृजनाचा ग अंकुर साऱ्या जगाला उद्धारी, संस्काराने चारित्र्याने ठाव घे गगनाचा, परिसावर गराणी तोल तुझ्या पावलाचा, झाला विकास विकास नारी तुझ्या आयुष्याचा, परिसावर गराणी तोल तुझ्या पावलाचा, परिसावर गराणी तोल तुझ्या पावलाचा. धन्यवाद. राहावं असं वाटत होत आहे, म्हणजे अजून पण राहावं, कंटिन्यू राहावं असं वाटतंय. खूपच सुंदर. धन्यवाद. खूप सुंदर रेणुका, खूप छान सादरीकरण केलं. थँक्यू. माझ्या गझल गुरूंना कसं वाटलं? नाही, छान वाटलं. मी आधीच म्हटलं ना, खूप छान, आवाज पण छान, गायत्री छान आणि सुरेख होती रचना एकदम सुंदर. रचना खरंच एक से एक बहारदार झालेल्या आहेत. तर आता मैफिलीची मी पुढील सूत्र निखिलकडे सोपवते आहे. निखिल, ओव्हर टू यू. पुढील सूत्र मी निखिलकडे सोपवते. निखिल, आहेस तू? येतोय का आवाज? हो, व्यवस्थित येतोय. कॅमेराही दिसतोय ना? हो, दिसतोय. नमस्कार. मी 1 मिनिट माझा इयरफोन. ओके. ब्लूटूथ इयरफोन डिस्कनेक्ट करतोय. ठीक आहे. करतोय आवाज. नमस्कार. आपला कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पाडला. तर आता मी माझी एक कविता सादर करतो. त्यानंतर अध्यक्ष भाषणाकडे आपण वळणार आहोत. इतरांनी प्लीज आपले मायक्रोफोन बंद करावेत. सर्वांच्या कविता अतिशय सुंदर होत्या. मी माझी एक कविता सादर करतो आहे ब्रेल लिपीमधून. कवितेचे शीर्षक आहे शीतल पंटी. येतोय का आवाज? हो, एकदम व्यवस्थित निखिल, व्यवस्थित. कंटिन्यू. गवसत नव्हती वाट तिजला दुनिया ही बेईमान झाली. गवसत नव्हती वाट तिजला दुनिया ही बेईमान झाली. आपटेष्टांनी देखील धुडकारले कीव न कोणा आली. आपटेष्टांनी देखील धुडकारले कीव न कोणा आली. ज्यांच्या सुखासाठी झिजवली तिने आपली शीतल छाया, आपली अवघी काया. ज्यांच्या सुखासाठी झिजवली तिने आपली अवघी काया. तिजपासून का पृथक जाहली तिचीच रे शीतल छाया. तिजपासून का पृथक जाहली तिचीच रे शीतल छाया. आयुष्याच्या वाटेवरती तिचा न उरला कोणी आता. आयुष्याच्या वाटेवरती तिचा न उरला कोणी आता. तरीही कधी न हरली सबला झाली अबला माता. तरीही कधी न हरली सबला झाली अबला माता. तिमिरातून तेजाकडे जाणे ध्यास उरी बाळगला. तिमिरातून तेजाकडे जाणे ध्यास उरी बाळगला. सहन करीत वेदनांचे घाव आत्मा ही ध्येयपूर्तीत रंगला. सहन करीत वेदनांचे घाव आत्मा ही ध्येयपूर्तीत रंगला. धुडकारणाऱ्या नराधमांना आज स्वपणाची लाज आली. धुडकारणाऱ्या नराधमांना आज स्वपणाची लाज आली. एकट्या कमकुवत नारीने जेव्हा उंच भरारी गगनी घेतली. एकट्या कमकुवत नारीने जेव्हा उंच भरारी गगनी घेतली. काळवंडलेल्या स्वप्नांचे मळकट आवरण जाळले शीतल पंटीने.
काळवंडलेल्या स्वप्नांचे मळकट आवरण जाळले शीतलपंटीने, पुरुषाने गुलामग्रस्त केलेली साखळी तोडली स्वहिमतीने, पुरुषाने गुलामग्रस्त केलेली साखळी तोडली स्वहिमतीने. धन्यवाद. सुंदर, खणखणीत रचना, खणखणीत सादरीकरण निखिलजी, बेस्ट. खूप धन्यवाद. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा गझलकारा डॉक्टर स्नेहलताई कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि एक सुंदर कविता घ्यावी. सर्वांना सस्नेह नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आजच्या या कवी संमेलनामध्ये मला अध्यक्षपदाचा बहुमान दिल्याबद्दल मी मनस्पर्शी साहित्य परिवाराचे व्यवस्थापक कवी निखिल कोलते आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. म्हणजे गेली 5 वर्ष अत्यंत यशस्वीपणाने तुम्ही जे काही अभिनव उपक्रम राबवत आहात ते खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान परंतु नवोदित साहित्यिकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या साहित्याची त्यांनाही स्वतःची ओळख मिळावी, त्यासाठी तुम्ही जे काही विशेष अभिनव असे उपक्रम घेत आहात, स्पर्धा घेत आहात, संमेलन घेत आहात, ती एक अतिशय उत्कृष्ट अशी साहित्य परंपरा आहे. आणि ते केवळ करायचं म्हणून होत नाही, तर त्यासाठी मुळातच एक साहित्यिक उर्मी लागते, आंतरिक उर्मी लागते, जी तुम्हा सर्वांच्या मध्ये आहे, जी जाणवते आणि ती अशीच टिकून राहो आणि तुमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराची यशस्वी घोडदौड अशीच पुढे चालू राहू देत. यासाठी मी तुम्हा सर्वांना अत्यंत अगदी मनापासून शुभेच्छा देते. आणि इच्छा तिथे मार्ग असतो, त्यामुळे तुमच्या मनात आणखी ज्या काही पुढच्या क्रीडा वगैरे अशा प्रकारच्या ज्या काही इच्छा आहेत, परिवार विकसित त्याचा विस्तार करण्याच्या ज्या तुमच्या काही पुढच्या योजना आहेत, आकांक्षा आहेत, तर त्या सर्वांची पण पूर्तता हो अशी शुभेच्छा मी तुम्हा सर्वांना देते. आणि आता अध्यक्षपदावरून तुमच्या सर्वांशी संवाद साधत असताना थोडंसं कवितांबद्दल पण मी बोलणार आहे. तुम्ही ज्या काही कविता सादर केल्या त्याच्यावरून थोडंसं काही टिप्सही मला तुम्हाला द्यायच्या आहेत. तर कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. कवयित्री संजीवनी मराठे यांची अशी मराठी अभिव्यक्ती असू देत किंवा ए मेरी कलम इतना सा एहसान कर दे, कहना पाई जो जुबान वो तू बयान कर दे, अशी उर्दू अभिव्यक्ती असू देत, त्याचा साहित्यिक गाभा समानच असतो. याचं कारण असं आहे की मानवतेचे उन्नयन ही आपली वाङ्मयीन संस्कृती आहे. जगण्याचा कैफ प्रत्येकालाच असतो, किंबहुना जिवंतपणाचं ते प्रमुख लक्षण आहे. पण या जाणीवांना फुंकर घालून ते जिवंतपण फुलवणं, ते अबाधित ठेवणं केवळ आणि केवळ शब्दांनाच शक्य होत असतं. मराठी ही आपल्याला विविध रंगी भाषा आहे किंवा विविध रंग शब्दांची समृद्ध भाषा आहे आणि मानवी मनाचा सूक्ष्म भाव टिपण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. आणि या शब्दांच्या साह्यानेच एक उत्कृष्ट कवी आपल्याला लौकिक सृष्टीचं अलौकिक दर्शन घडवत असतो. एक चिरसुंदर, चिरनूतन, काल्पनिक पण वास्तविक वाटणारी सृष्टी काव्यातून कवी रसिकाला अर्पण करत असतो. आणि ही सृष्टी अर्पण करण्यामध्ये रसिकाचं त्या ठिकाणी आंतरिक जे काही उर्मी असते ती उर्मी कागदावर उतरत असते. पण हे कागदावर त्याचं आतलं उतरणं हेही इतकं सोपं किंवा इतकं सहज नसतं. अंतरीची जाळपोळ झाल्याशिवाय कोणतेही उत्कृष्ट साहित्य जन्माला येत नाही. कारण माझाच एक शेर आहे की गर्भनाळ कुठली दोघीत वाटते मी, गझले तुला प्रसवते आणिक जन्मते मी. ही गर्भनाळ कुठली दोघीत वाटते मी, गझले तुला प्रसवते आणिक जन्मते मी. म्हणजे एका साहित्यकाकडून साहित्याचा जन्म होतो का, तो जे काही साहित्य निर्मित करत असतो किंवा निर्माण करत असतो त्या साहित्यातून तो स्वतःला उभा करत असतो. ह्या दोन गोष्टी खरोखर अतिशय विचार करण्यासारख्या आहेत. आणि त्यामुळं मला असं म्हणावं वाटतं की कुठलाही कवी, कुठलाही साहित्यिक जेव्हा एक शब्द एक अक्षर लिहित असतो तेव्हा त्या शब्दाचं पालकत्व तो स्वीकारत असतो.
त्याच्याकडून तो शब्द जन्माला आलेला असतो आणि त्यामुळे त्या शब्दाला तो बांधील असतो. जर कोणी त्या शब्दावर कुठलाही प्रश्न निर्माण करत असेल तर त्या प्रश्नाला पूर्णपणे उत्तर देण्याचं नैतिक कार्य त्या कवीचं असतं, त्या साहित्यिकाचं असतं. त्यामुळे कुठलाही शब्द आपण कागदावर लिहित असतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. मी कागद घेतला, मी कविता लिहिली, इतकं सोपं नसतं. त्या प्रत्येक शब्दाचे त्या ठिकाणी प्रत्येक शब्दाशी आपण पाईक असणं आणि त्या प्रत्येक शब्दाला आपण जबाबदार असणं ही महत्वाची, अत्यंत महत्वाची गोष्ट असते. याचं कारण असं की आपण लिहित असतो हे पण एवढं सहज नसतं ना. अंतरीची जाळपोळ झाल्याशिवाय कोणतंही, मी मगाशी म्हटलं, उत्कृष्ट साहित्य जन्मात येत नाही. कारण सतीश दराडे यांचाच एक शेर आहे की उगा जन्मत एका घरंदाज कविता पिढीच्यात दुःखे मिळाली असावी. एवढ्या सहजासहजी तर काही निर्माण होत नाहीये. किंवा तेच दराडेंचाच एक शेर आहे की आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया कविते उभी राहतू मागे स्मरण कराया. काय जबरदस्त सवाल की आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया कविते उभी राहतू मागे स्मरण कराया. म्हणजे एवढं साहित्यिक आणि साहित्य यांचा घनिष्ठ संबंध असतो आणि त्यामुळं कवीने हा कवी धर्म जो आहे तो धर्म निभावणं ही अतिशय महत्वाची गोष्ट असते. ज्या वेळेला अंतरीची जाळपोळ होते तेव्हाच कविते एका कवीकडून त्या ठिकाणी काव्यरस, उत्कृष्ट काव्यरस झिरपू लागतो, पाझरू लागतो आणि त्याच्याकडून अभिजात साहित्याची निर्मिती होत असते. आणि तुम्हाला माहिती आहे की साहित्यिक हा समाज मनाचा, समाज जीवनाचा आरसा असतो. आता सध्याची बदललेली समाज व्यवस्था आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हा सातत्याने चर्चेला जाणारा विषय आहे. यामधला सर्वात मोठा धोका कुठला आहे तर माणसाची माणसाविषयीची श्रद्धा नष्ट होणं. एकदा का या श्रद्धेला नख लागलं की सगळी जीवनविषयक मूल्य असतात ती मूल्य गळून पडतात. आणि साहित्य ही एकच गोष्ट अशी आहे की जिथे कोणताही वाद, कोणताही रंग, समज, गैरसमज काहीही नसतं. कोणतीही जात, पात, पंथ नसतो आणि साहित्यिक फक्त साहित्य धर्माचा असतो. आणि तो साहित्य धर्माचा असतो म्हणून तो रसिक वाचकाला अतिशय जवळचा असतो. कोणत्याही प्रकारचा रसिक असू दे, कोणत्याही प्रकारचा वाचक असू दे, त्याला कवी किंवा साहित्यिक जवळचा का वाटतो तर ह्याचं महत्वाचं मूळ बेसिक कारण हे आहे की साहित्यिक इतर कुठल्याही धर्माशी बांधील न राहता फक्त साहित्य धर्माशी बांधील राहत असतो. आणि हे साहित्य धर्माशी, कवी धर्माशी बांधील राहणं एवढं सोपं नसतं. तो एक वसा असतो आपण जागृत हे केलेला. म्हणजे रवी सापके म्हणतात त्याप्रमाणे आयुष्य दान केले मग भाळली गझल आम्ही कफलकांनी सांभाळली गझल. आयुष्य दान केले मग भाळली गझल आम्ही कफलकांनी सांभाळली गझल. साहित्यिकाला आयुष्य त्याचं साहित्य काहीतरी दान मागत असतं. तुम्हाला माहिती आहे आपण साहित्यिक, आपण कवी धर्माचे लोक जे आहे ते काहीतरी साहित्याला आपल्या आयुष्यातले महत्वाचे मोलाचे क्षण दान करत असतो. एखादी कविता लिहिण्यासाठी, एखादी गझल लिहिण्यासाठी रात्र जागत असतो, अक्षरशः रक्त आटवत असतो. म्हणजे आपण साहित्याला ते दान देत असतो आणि त्यावेळेला साहित्य एक उंची गाठत असतं. आणि त्यामुळे आपल्या साहित्याची उंची गाठण्यासाठी आपला अभ्यास, आपला व्यासंग, आपली साधना या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आपल्या कवितेकडे बघणं, त्यासाठी त्या ठिकाणी चिकाटी आणि सातत्य या गोष्टीने त्याचा पाठपुरावा करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं पुढं आता यापुढं कुठलीही कविता लिहित असताना तर कुठलंही साहित्य लिहित असताना त्या ठिकाणी आपला त्याच्या पाठीमागे अभ्यास काय आहे, आपली साधना किती आहे, नक्की आपल्याला काय अभिव्यक्त करायचंय, आपल्याला कोणता संदेश आपल्या वाचकांपर्यंत पोहोचायचा आहे ह्याचा तुमच्या मनामध्ये आधी अभ्यास तयार असला पाहिजे. आणि मग तो अभ्यास तुमच्या कागदावर उतरला गेला पाहिजे. आणि जर असं झालं तरच तुमची कविता तुम्ही खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचवली किंवा तुम्ही जे काही साहित्याचं देणं लागतं ते तुम्ही साहित्याचं देणं दिलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता मगाशी मला हेच सांगायचं की तुम्ही ज्या काही कविता सादर केल्या त्या खूप छान होत्या. कविता म्हणून एक खूप छान होत्या. मानसी त्यांचं सूत्रसंचालन तर जबरदस्तच होतं, त्यांचा अभ्यास होता त्याच्या पाठीमागं. तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी उठलं आणि 4 ओळी कुठल्याही हे केलेला नाही, त्याच्या पाठीमागं त्यांचा अभ्यास आहे, ज्ञान आहे.
तर तुम्ही स्त्री कविता म्हटलं की कविता छान होत्या, परंतु आशय एकच होता प्रत्येकाचा, किंवा कविता म्हटले की मग ते स्त्रीच्यावरचा अन्याय, अत्याचार, तिनं परंपरागत किंवा पिढीजात तिनं काय दुःख भोगलेलं आहे, तर ह्याच दृष्टिकोनातून त्याच कोशामध्ये राहून आपण स्त्रियाच त्याकडे बघत असतो आणि म्हणून मग समाज आपल्याकडे त्या दृष्टिकोनातून बघतो. तर मला म्हणायचं की ह्या कोशाच्या थोडस पलीकडे जाऊन स्त्री म्हणजे काय आहे, स्त्रीत्व म्हणजे काय, स्त्री तत्व म्हणजे काय आहे, तर ह्या आपण ज्यावेळेला आपण स्वतः स्त्रीच त्या कोशातून बाहेर त्या स्त्रीकडे बघणार नाही, तोपर्यंत आपण स्त्रीतत्वाचा दर्जा उंचावणार नाही. आपण जर परत 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 त्याच स्त्रीनं त्या काळी भोगलं आणि आता आपण त्याचाच जर किस्सा गिरवत बसलो तरी आपण त्यातून बाहेर पडणार नाही. तर ह्याच्यापेक्षा थोडी उंची घ्या, थोडीशी झेप घ्या. समाजानं माझ्यावर किती अन्याय केला किंवा काय अत्याचार केला याच्या पलीकडे जाऊन मला काय वाटतंय, मला कुठं जायचंय, मी समाजाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघते, मी स्वतःकडे स्त्री म्हणून काय बघते, ह्या गोष्टींकडे थोडासा विचार करा आणि स्त्रीकडे बघण्याचा स्वतःकडे बघण्याचा स्वतःचाच दृष्टिकोन थोडासा बदला. स्त्री म्हटलं की त्या तशाच पठडीतल्या कविता यायला हव्यात असं अजिबात नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपली दृष्टी थोडीशी विकसित करा आणि मुक्त छंदातली कविता असू देत, वृत्तबद्ध असल्यावर त्याला आपोआपच एक लय, एक त्या ठिकाणी गेयता प्राप्त होत असते की जो एक अविभाज्य गुण आहे कवितेचा. परंतु मुक्त छंदातली कविता असेल तरी सुद्धा ती आपली स्फुटासारखी किंवा पद्य असल्यासारखी वाचायची, तशी लिहायची असं अजिबात नाही आहे मैत्रिणींनो. तर मुक्त छंदातली कविता लिहित असताना सुद्धा आपल्या शब्दांचे गट कसे असले पाहिजेत, ते पुढं मागं कसे करून लिहिले गेले पाहिजेत, त्याच्यामध्ये विराम चिन्ह कुठं हवेत, ती कुठं पुढं मागं कुठं मोकळा अवकाश कुठं हवाय, आणि ती कविता मेनली वाचली कशी गेली पाहिजे, म्हणजे तिचा इफेक्ट काय आहे, जो एकंदरीत इफेक्ट काय आहे तो जर आपल्याला त्या ठिकाणी पुढं रसिक वाचकापर्यंत पोहोचायचा असेल तर ती त्या पद्धतीनं लिहिली गेली पाहिजे आणि ती त्या पद्धतीनं सादर केली गेली पाहिजे. तर या गोष्टींकडे थोडंसं तुम्ही मनापासून लक्ष द्यावं असं वाटतं आणि तुमची कविता आणखी छान उंचीला जाऊ शकते. फक्त मी सांगितलेले काही मुद्दे आहेत ते जर तुम्हाला पटले असतील तर निश्चितपणे त्या मुद्द्यांवर थोडासा विचार करा आणि कवितेला आपलं त्या ठिकाणी अपत्य माना. आपलं अपत्य सुधारण्यासाठी आपण कायम कार्यरत राहत असतो. आपण असं म्हणत नाही की नाही आता माझा मुलगा हुशार आहे, बाळ हुशार आहे तर मी त्याला पुढे काही शिकवणारच नाही, असं आपण म्हणत नाही ना कधी. आपण त्याच्यामध्ये आणखीन चांगले गुण कसे येतील हे बघत राहतो. त्या पद्धतीने एक अपत्य समजा आपल्या साहित्याला आणि त्या साहित्यामध्ये आणखीन अपग्रेडेशन कसं होत जाईल याचा थोडासा विचार करा. त्या दृष्टिकोनातून तुमच्या कवितेकडे बघा, निश्चितच तुमची कविता सुधारेल आणि तुमच्या आज कोणी साहित्यिक आहे त्याला त्याचं समाधान लाभेल असं मनापासून वाटतं. तर आता माझी एक कविता सादर करते आणि मी एक गझल पण सादर करणार आहे. तर सुरुवातीला कविता घेते. तर मग अशी उर्मिला, द्रौपदी ह्याच्यावर थोडंसं लिहिलं गेलं, पण मी थोडंसं एक वेगळ्या अँगलनं द्रौपदी नाहीये तर एक मी मग अशी म्हटलं तसं एक स्त्रीत्व किंवा स्त्रीतत्व या दृष्टिकोनातून बघूया. वृत्तबद्ध कविता आहे द्रौपदी. जरी यज्ञकुंडातून प्राप्त झाली खरा बाल आनंद त्यागून आली. जरी यज्ञकुंडातून प्राप्त झाली खरा बाल आनंद त्यागून आली. तिला उब नाही मिळाली कुशीची, तिला उब नाही मिळाली कुशीची. पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची, पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची. दिले लक्ष भेदून दैवी शराणे तिला जिंकले मंडपी अर्जुनाने. दिले लक्ष भेदून दैवी शराने तिला जिंकले मंडपी अर्जुनाने. कशी जाहली ती वधू पांडवांची, कशी जागली ती वधू पांडवांची. पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची, पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची. तिच्या भोवताली पती दिव्यपाची पुन्हा एक त्यांच्या तला सव्यसाची. तिच्या भोवताली पती दिव्यपाची पुन्हा एक त्यांच्या तला सव्यसाची. तिला स्पर्शते सावली पातकीची, तिला स्पर्शते सावली पातकीची. पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची, पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची. कुरूंची स्नुषाती तिचे कुळ अग्नी वनी शापदग्धा फिरे याज्ञसेनी.
पुरुंची स्नुषाती तिचे कुळ अग्नी वनी शाप दगदा फिरे याज्ञसेनी प्रशंसा करू की दया सुंदरीची प्रशंसा करू की दया सुंदरीची पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची. आता शेवटचं कडवं बघा शेवटचं कडवं बघा. मिळाले तिला राज्य अंतास कोरे दिले आहुती पुत्र युद्धात सारे. मिळाले तिला राज्य अंतास कोरे दिले आहुती पुत्र युद्धात सारे. सखा तू तिचा ती व्यथा का युगांची सखा तू तिचा ती व्यथा का युगांची पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची पुढे सांग कृष्णा कथा द्रौपदीची. गझल सादर करू का वेळ असेल तर? नक्की नक्की. एकच मिनिट फक्त. जेव्हा कविता सादर करत असतात ना तेव्हा आपल्या सगळ्यांचा मायक्रोफोन बंद असू दे, त्याच्यानंतर हवं तर तुम्ही, कारण की काय ना एको येतामुळे त्यामुळे आपल्या रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम होऊ शकेल. गझल ऐकायची आहे. हा हा तर एक गझल सादर करते. वाट पाहुनी माती खाली बुजले डोळे मी कोणाच्या वाटेवर अंथरले डोळे. वाट पाहुनी माती खाली बुजले डोळे मी कोणाच्या वाटेवर अंथरले डोळे. आणि गात प्रार्थना भीक चिमुकली मागत होती. गात प्रार्थना भीक चिमुकली मागत होती. माझ्या आधी अंधाचे डबडबले डोळे माझ्या आधी अंधाचे डबडबले डोळे. आणि आता हा शेर बघा जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने. स्त्री असल्याचे दुःख पुन्हा पाझरले नाही. स्त्री असल्याचे दुःख पुन्हा पाझरले नाही. मी आईच्या अश्रूंमध्ये धुतले डोळे मी आईच्या अश्रूंमध्ये धुतले डोळे. पुढचा शेर बघा. तिथे अगोदर थुई थुई कारंजे होते. तिथे अगोदर थुई थुई कारंजे होते. मन मेले अन गार गोटीगत उरले डोळे मन मेले अन गार गोटीगत उरले डोळे. तोच एकटा होता माझा इंधन साठा. तोच एकटा होता माझा इंधन साठा. त्याच्यानंतर अलगद माझे मिटले डोळे त्याच्यानंतर अलगद माझे मिटले डोळे. आणि तुम्ही दिवसभर काळासोबत खोड्या केल्या. पुढचा शेर बघा. तुम्ही दिवसभर काळासोबत खोड्या केल्या. मग चांदोबा दिसण्याआधी निजले डोळे मग चांदोबा दिसण्याआधी निजले डोळे. आणि त्याच्या कैदेमध्ये आम्ही अडकत होतो. त्याच्या कैदेमध्ये आम्ही अडकत होतो. मी काळाला विकली स्वप्ने सुटले डोळे मी काळाला विकली स्वप्ने सुटले डोळे. आणि शेवटचा शेर म्हणजे मक्ता असा आहे. मी दिशा हा तखल्लुस घेऊन म्हणजे दिशा हे उपनाम घेऊन लिहित असते. तर मक्ता असा आहे. चकव्यामध्ये भरकटल्यावर खात्री पटली. चकव्यामध्ये भरकटल्यावर खात्री पटली. दिशा बरोबर होती माझे चुकले डोळे दिशा बरोबर होती माझे चुकले डोळे. शेवटी माती खाली बुजले डोळे मी कोणाच्या वाटेवर अंथरले डोळे मी कोणाच्या वाटेवर अंथरले डोळे. धन्यवाद. वा 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 वा. खूपच सुंदर. आणि आपल्यासारखं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज या मैफिलीला अध्यक्ष म्हणून लाभलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपली ही नाळ दिवसेंदिवस मनस्पर्शी सोबत वृद्धिंगत होत राहील अशी आशा करतो. आणि आता मी मनस्पर्शी साहित्य आणि कला क्रीडा प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यकारिणी सदस्य विनीताताई कदम यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार. आजचे जे ऑनलाईन कवी संमेलन झालं, खरं पाहिलं तर माझ्यासाठी मी प्रथमच ऑनलाईन कवी संमेलनामध्ये आली.
याआधी आपली एक स्पर्धा होती, त्यात मला सर्वोत्कृष्ट मिळालं, त्यावेळेस एकदा झालं होतं आणि हे दुसरं आहे. कवी संमेलन म्हटलं तर त्याचा ते यशस्वी करण्यामागे सूत्रसंचालनाचा फार मोठा हात असतो. आणि आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या जे सूत्रसंचालन करणाऱ्या मानसीताई, दिसायला गोड, गातातही गोड, सूत्रालंच्या संचालनही गोड केलं त्यांनी आणि त्यांचा स्वभावही गोड आहे. आणि खरंच त्यांनी ती धुरा ती यशस्वीपणे राबवली, त्यासाठी त्यांचं धन्यवाद. आणि या ऑनलाईन आजच्या ज्या कविता होत्या, महिला दिनाचं औचित्य साधून ज्या सगळ्यांनी सर्व कवयित्रींनी ज्या सादर केल्या, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक स्त्रीचं असं एक वेगवेगळं रूप अनुभवायला मिळालं. आई होती स्त्री, मानिनी, संवादिनी, तारिणी, रणरागिणी. त्याचबरोबर समाजाच्या जडणघडणीमध्ये तिचा महत्वाचा वाटा असतो, उत्तुंग भरारी घेणारी असते. अशा विविध रूपामध्ये आपल्याला आज या स्त्रीला आपल्याला अनुभवायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि समाजामध्ये आपण अशी उदाहरणं बरेच पाहतोही, अनुभवतो सुद्धा. आज खऱ्या अर्थाने मी म्हणेल की जसं आपल्या अध्यक्ष मॅडम स्नेहलताईंनी जे कविता कशा लिहाव्यात किंवा कवितेतला शब्द ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्याचं कुठेतरी आपण पालकत्व घेतो, त्या म्हणाल्या त्या मताशी सहमत आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यातल्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपण प्रत्येक जण त्या कविता लिहिण्यामध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करू. दुसरं मला इथे एक सांगावं वाटतं की मनस्पर्शी चा जो हा समूह आहे, मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, थोड्याच दिवसामध्ये 1-2 ते 3 दिवसामध्ये आपलं हा समूह रजिस्टर होतोय. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचं पहिलं संमेलन जे 6वा वर्धापन दिनानिमित्त आपण एक संमेलन घेतोय 27 एप्रिल रोजी. त्याची पोस्ट समूहामध्ये येईलच. आणि या समूहामध्ये जी सर्व कार्यकारिणी सदस्य कमिटी जी आहे ते सर्व यांना की वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आणि या उपक्रम राबवण्याच्या मागे एकच उद्देश असतो, आणि तो म्हणजे की प्रत्येकाच्या लेखणीला प्रोत्साहन देण्यासाठीचा अत्यंत प्रामाणिक असा हेतू आहे की त्या लेखणीला प्रोत्साहन दिलं जातं. आणि असे प्रोग्राम ज्या उपक्रम ते राबवतात त्यावेळेला त्याला सदस्यांकडून, कवीकडून, कवयित्रीकडून, लेखकांकडून फार मोठा काय म्हणतो आधार म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला जातो आणि त्यांचा भरभरून त्यांना प्रतिसाद मिळतो. असाच प्रतिसाद कायम या समूहाच्या पाठीशी, त्या कार्यकारिणी सदस्यांच्या पाठीशी तुमचा मिळत राहो. आणि मोठमोठ्या जे दिग्गज त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहो, एवढंच अपेक्षा आहे. आणि हे जे कवी संमेलन आहे हे कांदिवली ईस्टला अगदी स्टेशनच्या बाजूलाच एक शाळा आहे आणि त्याचा हॉल आम्ही घेतोय. तर तिथं सगळ्यांना सोयीस्कररित्या होईल अशा पद्धतीने तो हॉल निवडलेला आहे. तर सर्वांनी त्या सहभाग नोंदवायचा आहे अशी मी त्यांना प्रामाणिकपणे विनंती करते. धन्यवाद ताई. तर येत्या 27 एप्रिल रोजी आपलं हे संमेलन होणार आहे. सर्वांनी नक्कीच आपल्या या संमेलनाला आपली उपस्थिती दर्शवावी, जेणेकरून आमच्यासाठी ते खूप मोलाचं सहकार्य आणि आमच्यासाठी आनंदाची बाब ठरेल. धन्यवाद. यानंतर पुढील सूत्र मी मानसीताईकडे सोपवतो. धन्यवाद निखिल. आपण आता सगळ्याच आपल्या ह्या मैफिलीच्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. तर आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आपल्या समूहाचे मार्गदर्शक श्रीयुत राजेश नागुलवार सर यांना मी विनंती करते. नमस्कार, मी राजेश नागुलवार उर्फ राजबन. मी समूहाचा प्रशासक या नात्याने तर सर्वांचे आभार प्रदर्शन करायचा अधिकार घेतलेला आहे किंवा माझ्या वाट्याला तो भाग आलेला आहे. मात्र आतापर्यंत जे आपलं संमेलन झालेलं आणि सुरू आहे
स्नेहलताईंनी जसं आपल्याला माहिती दिली किंवा मार्गदर्शन केलं आणि त्यांनी इतकी सुंदर कविता गाऊन म्हणून दाखवली किंवा गझल म्हणून दाखवली, तर त्याच्या तुलनेत कशी आहे कविता माहिती नाही. मात्र मला वाटते की मी माझ्या पत्नीकरिता लिहिलेली एक कविता सादर करावी आधी. त्याकरता सगळ्यांची परवानगी घेऊ इच्छितो. हरकत नाही सर. होऊ द्या ती एखादी कविता, मस्तच छान वाटेल. कवितेचं शीर्षक आहे कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी. कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी, माझ्या जीवनाचे गीत, पावन अशी अनमोल प्रीत. उठता बसता डोळ्यात फिट्ट बसणारी, उठता बसता डोक्यात फिट्ट बसणारी, हसवणारी, चिडवणारी, रागावणारी, तरी हवी हवीशी वाटणारी. कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी, कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी. कितीही वाचले तरी न उलगडणारे रहस्य, अंतर्मनात रुजलेले मुरलेले आत्मसात केलेले देवस्य. तू परंपरा, तू रीतीभाती, तूच प्रकाश देणारी समई, मायेची ऊब भरून काढणारी आठवणीतली रजई. कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी, कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी. माझ्या बाळाची आई, सुंदर दरवळणारी जाई जुई, माझ्या बाळाची आई सुगंध दरवळणारी जाई जुई. पेनात भरलेली अन दौतामध्ये उरलेली शाई, अगदी सामान्यापासून असामान्य अशी भासणारी. हळवी पण कणखर, ओठावर गोडवा मनभर, सर्वांना जपणारी, परक्यांनाही आपलं करणारी, सर्व दुःख पोटात घेऊन दिवसभर राबणारी. कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी, कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी. प्रेमाची जादुई फुंकर, रसमलाई सारखा तू मेवा, सूर्यासम तेजस्वी श्रीकृष्णाचा मधुर पावा. पावसाचे पाणी, पक्ष्यांची सुमधुर गाणी, माझ्यासाठी सर्व देवी देवता तूच. चाणक्य, परीस, दिव्यशक्ती तूच. माझ्या आयुष्याची सुंदर, गूढ, आल्हाददायक कहाणी. कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी, कसं सांगू तू कोण आहेस माझ्यासाठी. वा 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 वा, खूप छान. सुंदर सुंदर रचना सर, खूप सुरेख रचना. धन्यवाद. सर्वप्रथम मला संमेलनाला थोडस उपस्थित राहायला वेळ झालेला आहे. मात्र माझ्या येण्या अगोदर काही कविता मला ऐकायला नाही मिळाल्या. मात्र जेव्हापासून मी उपस्थित होतो तेव्हापासून सर्वांनी स्त्री शक्तीवर किंवा स्त्रीच्या तिच्या अस्तित्वावर वेगवेगळ्या कविता सादर केल्या आणि आमच्या मनस्पर्शी जे पण संमेलन असते तिथे बहुतेक जे सादरीकरण असते आणि जे कवी कवित्री आहेत ते खूप प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात. सर्वांनी खूप सुंदर सुंदर कविता सादर केल्या, त्याकरिता सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आपल्या संमेलनाला लाभलेल्या आपल्या अध्यक्षा स्नेहलताई कुलकर्णी यांनी प्रत्येकांना कविता कशी लिहावी आणि सगळ्यात महत्वाचं कविता ही सुचेल तुम्हाला, कारण की तुम्ही फक्त पेन आणि कागद घेऊन लिहायची असं नाही, तर सुचली पाहिजे आणि तेव्हाच मनातून सुचली तर कविता योग्य होईल. असे वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्याकरिता त्यांचे खूप मनापासून आभार. आपल्या संमेलनाला लाभलेल्या आपल्या सूत्रसंचालिका आमच्या लाडक्या ताई मानसी, तिचं सूत्रसंचालन नेहमी अप्रतिम असते. ती बोलत राहिली की आम्हाला ऐकतच राहावं असं वाटते आणि इतकं सुंदर सूत्रसंचालन केल्याबद्दल तिचेही मनापासून आभार. आपले संस्थेचे व्यवस्थापक निखिल कोलते यांनी सुद्धा खूप सुंदर सादरीकरण केलं कविता त्याची. त्याच्या प्रत्येक कविता ह्या वेगळ्या धाटणीच्या असतात. तो मला नेहमी म्हणत असतो की काहीतरी मला वेगळं लिहायचं आहे आणि खरंच त्याची कविता मनापासून वेगळी असते. त्याची कविता, सुंदर कविता त्यांनी सादर केली, त्याकरिता त्याच्याही मनापासून आभार. आपल्या सर्व
संमेलनाचं रेकॉर्डिंगचं काम जयश्री शेळके, जी आता सध्या जर्मनीमध्ये आहे, ती तिथून सगळ्या कार्यक्रमाचं आपलं रेकॉर्डिंग करताय आणि त्याच्याकरता तिचे खूप खूप मनापासून आभार. तसेच सर्व साहित्यिकांचे मनापासून आभार. सर्वजण असेच आपल्या मनस्पाशी जुळून राहावं हीच सदिच्छा. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या शेवट मानसीताईच्या एका सुंदर गाण्याने आपण करणार आहोत, एकाच या जन्मी जणू फिरून जन्मे नमी. वा वा, धन्यवाद निखिल, धन्यवाद सर. मैफिलीचा शेवट गाण्याने करत आहे. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्थता. ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी. हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुजध्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी. लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी. शिशिरातुनी उगवेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी. फिरुनी नवी जन्मे नवी. फिरुनी नवी जन्मे नवी. खूप छान. खूप सुंदर गायलंस. खूप अर्थच आहे आवाज. छान मानसी. खूप सुंदर वाटलं. खूप छान ऐकायला. मस्त एकदम. खूपच छान. खूपच छान. धन्यवाद. रेकॉर्डिंग बंद करा. खूप छान.